नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 3 प्रकारची सरबतं. फळांचे सरबत हे फक्त तहान भागवण्यासाठी नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर आहे. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. फळांचे सरबत शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवते. फळांमधील नैसर्गिक साखर शरीरातील थकवा दूर करून शरीराला लगेचच उत्साह देते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण पहिलं सरबत बघणार आहोत, ते म्हणजे कलिंगड आणि पुदिन्याचं सरबत. त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी कलिंगडाच्या साली काढून त्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. अर्धा लिंबू, 2 ते 3 पुदिन्याची पानं आणि गरजेप्रमाणे ही खडीसाखरेची पावडर घेतलेली आहे. खडीसाखर ही प्रवृत्तीने थंड असते, त्यामुळे जर सरबतामध्ये नेहमीच्या साखरेऐवजी खडीसाखरेचा वापर केला तर ते शरीराला अतिशय फायदेशीर ठरेल. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला या कलिंगडाच्या फोडी काढून घ्यायच्या आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि जे अर्धा लिंबू घेतलं होतं ते याच्यामध्ये आता पिळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार काळं मीठ घालायचं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. आता ही गाळणी घेतलेली आहे आणि याच्यामधून आपल्याला हा कलिंगडाचा रस गाळून घ्यायचा आहे. म्हणजे जर याच्यामध्ये जर बिया असतील किंवा कलिंगडाचे तुकडे राहिले असतील ते बाजूला करता येतील. अशा प्रकारे आपल्याला हे सरबत गाळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खडीसाखरेची पावडर घालायची आहे. कलिंगड हे नैसर्गिकरित्या गोड असतं, त्यामुळे आपल्याला गोडाचा अंदाज घेऊनच खडीसाखरेची पावडर घालायची आहे. आता आपल्याला ही खडीसाखरेची पावडर ह्या सरबतामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे सरबत ओतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी कलिंगडाचे बारीक असे तुकडे केलेले आहेत ते घालणार आहे. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्यामुळे ते शरीराला त्वरित थंडावा देते. त्यामुळे कलिंगडाचे सरबत हे सर्वात रिफ्रेशिंग मानले जाते. तसेच कलिंगड हे सहज उपलब्ध होते. याच्यामध्ये आपण पुदिनासुद्धा वापरलेला आहे, त्यामुळे त्याचीसुद्धा चव या सरबतामध्ये येते. आता आपण दुसरं सरबत बनवणार आहोत, ते म्हणजे आवळ्याचं सरबत. हे सरबत उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. इथे मी एका आवळ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यातली बी आपल्याला काढून टाकायची आहे. अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेले आहे खडीसाखरेची पावडर. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आवळ्याचे तुकडे काढून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेणार आहे आणि जे आल्याचे तुकडे घेतले होते ते सुद्धा आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी हा आवळ्याचा रस गाळून घेतलेला आहे. आता इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आवळ्याचा रस जेवढा लागेल तेवढा घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये मी खडीसाखरेची पावडर घालून घेणार आहे. सरबत कितपत गोड हवं त्यानुसार आपल्याला ही खडीसाखरेची पावडर घालायची आहे. याच्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ घालणार आहे. काळं मीठ वापरल्यामुळे या सरबताला एक खूप छान स्वाद येतो. आता मीठ आणि साखर आपल्याला व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्ही भिजवलेला सब्जासुद्धा घालू शकता, त्यामुळे या सरबताचे गुणधर्म वाढण्यास मदत होईल. आता आपण तिसरं सरबत बनवणार आहोत, ते म्हणजे कच्च्या कैरीचं सरबत. त्यासाठी मी एका कैरीची सालं काढून त्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत.
आता या कैरीच्या फोडी आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. हा कैरीचा रस मी गाळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार खडीसाखरेची पावडर घालायची आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला मीठ आणि साखर याच्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. आता आपला एक चटपटीत असं कच्च्या कैरीचं सरबत तयार झालेलं आहे. आता इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे बर्फाचे कडे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला हे कैरीचं सरबत ओतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता हे आपलं कच्च्या कैरीचं सरबत तयार झालेलं आहे. हे तीनही सरबताचे प्रकार अतिशय सोपे आणि झटपट होणारे आहेत. जर तुम्हाला या सरबताच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.